नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतो इयत्ता 11वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण अँगल अँड इट्स मेजरमेंट त्यामधला एक्सरसाइज नंबर 1.2 आपण पाहतोय. आज आपण पाहणार आहोत 6, 7, 8, 9, 10 हे 5 प्रश्न पाहणार आहोत आणि आज आपला ही एक्सरसाइज जी आहे ती संपून जाणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 6च्या अगोदरचे म्हणजे 1 ते 5 नंबरचे प्रश्न पाहिले होते. तर हे 6 प्रश्न हे पुढचे 5 प्रश्न बघण्याच्या अगोदरचे ते 5 प्रश्न बघून घ्या. त्याची व्हिडिओ आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर एक्सरसाइज नंबर 1.1 वरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. 1.1 च्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर या धड्यावरच्या जर नोट्स हव्या असतील, ही सगळी गणितं आपण सोडवलेली आहेत, या सगळ्या गणितांच्या नोट्स हव्या असतील तर त्याची पण व्यवस्था केली. या व्हिडिओच्या खालीच डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या. आता जाऊयात पुढे 6व्या गणिताकडे. पण पुढे जाण्याच्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बेलचं बटन नाही दाबलं तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, आता जाऊयात पुढे. प्रश्न क्रमांक 6. बघा आता इथं बघा काय दिलंय, एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. आता याच्यामध्ये दोन फॉर्म्युला खूप महत्वाचे आहेत. एरिया ऑफ सेक्टर 6 नंबरच्या गणितामध्ये एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ एन आर्क, दिस टू फॉर्म्युला आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस क्वेश्चन. ओके, फॉर दिस ऑल क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये आता बघा 6 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यात आपण बघू. द एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. काय दिलं, एरिया ऑफ सर्कल, ओके, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. आता एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 पाय. अभी ये पाय पाय कट ऑफ झाले, आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 म्हणजे आर इज इक्वल टू किती आला, 25 चा स्क्वेअर रूट किती आलं, 5. तुमचं रेडियस 5. आणि दुसरा मुद्दा लिहिलाय, फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क. त्याच्या आर्कची लेंथ काढायची. काय करायचे, लेंथ ऑफ इज आर्क सबटेंडिंग अँगल ऑफ 144 ऍट द सेंटर. आणि त्याचबरोबर फाइंड द एरिया ऑफ सेक्टर, म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ एन आर्क पण काढायचे. थिटा किती दिलाय, 144 डिग्री. बघा थिटा इज इक्वल टू 144 डिग्री. थिटा डिग्री मध्ये असेल तर त्याला पहिलं रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. मागे आपण बघितलं, याला रेडियन मध्ये कन्वर्ट करा. हे एक डिग्रीचं मेजर आहे. डिग्री मधून त्याला आपल्याला रेडियन मेजरचा दुसरा प्रकार आहे मेजरमेंटचा, त्याच्यात कन्वर्ट करायचंय. त्यासाठी काय करायचं, हे 144 आहेत ना, 144 त्याला मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180 ने. मल्टिप्लाय केलं की रेडियन मध्ये आला. 144 आणि 180 36 च्या टेबल मध्ये येतात. 36 चौक 144 आणि 36 पंचे 180 आणि हा पाय म्हणजे 4 पाय अपॉन 5 रेडियन. हे झालं थिटाचं मेजरमेंट रेडियन मध्ये. आता लेंथ ऑफ एन आर्क काढू. ओके, लेंथ ऑफ एन आर्क, लेंथ ऑफ एन आर्क. आता आर्कची लांबी त्याला यस म्हणतो आपण, लेंथ ऑफ एन आर्कला काय म्हणतो, यस. आता ते काढायचं फॉर्म्युला काय, आर इंटू थिटा किंवा डायरेक्ट आर थिटा द्या. फॉर्म्युला पाठ करा, आर थिटा. लेंथ ऑफ एन आर्क आर थिटा, लेंथ ऑफ एन आर्क इज इक्वल टू आर थिटा, लेंथ ऑफ एन आर्क इज इक्वल टू आर थिटा. आर थिटा, आर म्हणजे रेडियस, रेडियस किती आहे, 5 आहे. इंटू थिटा, थिटा किती, 4 पाय अपॉन 5. 5 कॅन्सल, किती आलं बाबा तुमच्याकडे, 4 पाय. तो यस इज इक्वल टू 4 पाय सेंटीमीटर. तुमच्याकडे यस म्हणजे लेंथ ऑफ एन आर्क इज इक्वल टू 4 पाय सेंटीमीटर. आता दुसरा मुद्दा आपल्याला काय विचारलं, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला, एरिया ऑफ सेक्टर दोन फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सेक्टरचे दोन फॉर्म्युले आहेत. पहिली गोष्ट बघा, एक आहे एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला 1/2 आर स्क्वेअर थिटा आणि दुसरा आहे 1/2 आर एस. हे दोन फॉर्म्युला आपल्याकडे. हा पण वापरू शकता, इथं आर ची व्हॅल्यू आहे, थिटा पण आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा वरचा वापरला तरी चालेल. पण आपल्याकडे आर च्या व्हॅल्यू सोबत एस ची व्हॅल्यू पण आहे, हे सोपं आहे. एस ची पण व्हॅल्यू आली ना 4 पाय. मग आपण काय करू, 1/2 आर एस हा फॉर्म्युला वापरू. 1/2 इंटू तुमचा आर किती, रेडियस, व्हॉट इज द रेडियस, रेडियस इज 5 आणि इंटू यस, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यस, 4 पाय. आता 2 1 जा 2, 2 2 जा 4 झालं आणि 5 2 जा 10 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. So this is the area of sector. So these two formulas are very important.
First formula is length of an arc is equal to r theta, and second one is area of the sector is equal to 1/2 rs. बघा या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टरचा दुसरा एक फॉर्म्युला आहे जो आहे 1/2 r स्क्वेअर थिटा. पण योग्य वेळी योग्य फॉर्म्युला वापरलेलं बरं पडतं. हा वापरला असता तरी चालला असतं, पण कॅल्क्युलेशन टाइमपास झाला असता जास्त. टाइमपास नाही करायचं, टाइमला पास करायचं. टाइमपास नाही करायचं, टाइमला पास करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आता आपण बघू, प्रश्न क्रमांक 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे आता आपल्याला बघितलं पाहिजे. हा, याला रफ करू. 6 नंबरचा क्वेश्चन. तुम्ही मध्ये मध्ये जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता, परंतु स्क्रीनशॉट मारण्यापेक्षा याच्या नोट्स आहेत त्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही या नोट्स डाउनलोड करू शकताय. ओके, पीडीएफ फाईल मध्ये. 7 नंबरचा क्वेश्चन जरा थोडासा मोठा आहे, तर त्याच्याकडे नीट बघायला लागणार आहे. OAB इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल. समजा आपण या ठिकाणी एक सर्कल काढूनच घेऊयात. ओके, इथं आपल्याकडे O आहे, इथं आपल्याकडे A आहे आणि इथं B आहे. आता हा जो OAB आहे इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल. हा एक सेक्टर आहे आणि याच्यामध्ये काय दिलंय, हॅव्हिंग सेंटर ऍट O. सेंटर O आहे अँड रेडियस इज 12 सेंटीमीटर. रेडियस काय बाबा 12 सेंटीमीटर. ही तुमची रेडियस 12 सेंटीमीटर आणि सेंटर जो आहे ना तो O आहे. आणि त्याच्यामध्ये दिलंय अँगल AOB इज इक्वल टू 45 डिग्री. 30 अँगल AOB इज इक्वल टू 45 डिग्री आहे आपल्याकडे. ओके, आता यात आपल्याला काय करायचंय, फाइंड द डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर. हा जो एरिया ऑफ सेक्टर मोठा एरिया दिसतो ना, हा सेक्टर आहे ना, त्याचा एरिया डिफरन्स काढायचा आहे. कुठल्या एरियातला डिफरन्स काढायचा आहे, पहिली गोष्ट एरिया ऑफ सेक्टर AOB हा सेक्टर, आणि त्याचबरोबर एरिया ऑफ ट्रायंगल AOB म्हणजे हा जो ट्रायंगल AOB आहे, हा ट्रायंगल आणि हा मोठा सेक्टर यांच्यातला जो डिफरन्स आहे म्हणजे हा जो पार्ट आहे याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, आता त्याचा एरिया काढण्यासाठी आपण काय करू, आता ही जी डायग्राम आहे मी थोडीशी जरा मोठी काढतो आणि तिकडे काढतो, कारण मोठी काढल्यामुळे तुम्हाला नीट दिसेल, छोट्या डायग्राम मध्ये काय समजणार नाही. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण डायग्राम जरा मोठी काढू. जितकी मोठी डायग्राम असेल तेवढं समजायला सोपं जाईल आपल्याला. इथं समजा O पॉइंट आहे, इथं आपल्याकडे समजा इथं आपण A पॉइंट घेऊया. ओके, इथं A आहे आणि इथं आपला B पॉइंट आहे. ठीक आहे, आणि हा जो अँगल आहे आपल्याला, हा अँगल आपल्याला किती दिलेला आहे 45 डिग्री. ठीक आहे, याला पण आपण व्यवस्थित लिहून घेऊया. आपल्याला जो डिफरन्स विचारलाय तो डिफरन्स कुठला विचारलाय, हा जो सेक्टर तुम्हाला दिसतोय पूर्ण एवढा भाग, हा सेक्टर आणि एक ट्रायंगल येतो तयार होतो. हा जो ट्रायंगल आहे तुमच्याकडे सेक्टर आणि हा जो ट्रायंगल AOB, या दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे, दोघांच्या एरियांमधला डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे याचा एरिया काढायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, पहिलं एरिया ऑफ सेक्टर काढावं लागणार. बरं का, जी रेडियस दिली आपल्याला 12 सेंटीमीटर, रेडियस काय बाबा 12 सेंटीमीटर आहे आणि ही रेडियस आपल्याकडे 12 सेंटीमीटर आहे. ओके, याला पण आपण असंच लिहू 12 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. ठीक आहे, आता याच्यामध्ये एरिया ऑफ सेक्टर काढण्याचा फॉर्म्युला, ठीक आहे मला माहिती आहे 1/2 r स्क्वेअर थिटा. r म्हणजे रेडियस आहे तुमच्याकडे 12, थिटा तुमच्याकडे आहे 45, त्याला तुम्ही रेडियन मध्ये करा. परंतु या ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा, ओके, त्याच्याकडे पण आपल्याला बघावं लागेल ना. आपण काय करू, सुरुवातीला हा जो थिटा 45 दिलेला आहे आपल्याला 7 नंबरच्या क्वेश्चन मध्ये, बघा थिटा इज इक्वल टू 45 डिग्री, त्याला रेडियन मध्ये करा. 45 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. 45 आणि 180 याला 45 ने डिवाइड करू शकतो. 45 टू जा 90, 45 4 जा 180 म्हणजे पाय अपॉन 4 हा काय झाला तुमचा थिटा झाला. अँड रेडियस जी आहे इथं आपण लिहू, चला थिटा इज इक्वल टू पाय अपॉन 4, आणि आपली जी रेडियस या ठिकाणी जी दिलेली आहे आपल्याला, हा झाला थिटा पाय अपॉन 4, आणि जी रेडियस आहे, रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस म्हणजे तुमची R जी आहे ती किती दिली आपल्याला 12 सेंटीमीटर. ठीक आहे, या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. आता याच्यावरून तुम्ही डायरेक्टली एरिया ऑफ सेक्टर काढू शकता. यावरून डायरेक्ट तुम्ही एरिया ऑफ सेक्टर काढू शकता. एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर, त्याला आपण काय करू, एरिया 1 म्हणू, A1 म्हणू. एरिया 1, आपल्याला दोन एरियांचा विचार करायचा आहे, एक एरिया ट्रायंगलचा एरिया आणि दुसरा सेक्टरचा. पहिला एरिया 1 काढू आपण, 1/2 r स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता 1/2 इंटू r स्क्वेअर, रेडियस किती आपल्याकडं 12 सेंटीमीटर म्हणून 12 चा स्क्वेअर इंटू थिटा किती आपल्याकडं पाय अपॉन 4 आहे, पाय अपॉन 4. आता 1/2 इंटू 12 चा स्क्वेअर किती आला 12 इंटू 12 इंटू आपले पाय अपॉन 4 आपल्या जागेवर. आता इथं बघा या ठिकाणी 2 आणि याने डिवाइड करू शकतो. 2 6 जा 12, 4 3 जा 12 आणि 6 3 जा किती झाले 18. हा 6 3 जा 18 आणि हा पाय 18 पाय. 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे तुमच्याकडे जो एरिया 1 आहे म्हणजे त्याला आपण एरिया ऑफ सेक्टर म्हटलं, तो आपल्याकडे काय आलाय A1 आलाय, ज्याला तुम्ही म्हटलं 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर झालं. आता दुसरा एरिया काढायचा आहे ट्रायंगलचा.
या ट्रायंगलचा एरिया काढायचा तरी कसा, हा मोठा प्रश्न आहे. कारण तुम्हाला ट्रायंगलचा एरिया म्हणजे काय, बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस इंटू हाईट आपण वापरतो. बट इथं बेस नाही, हाईट नाही. मग आपण काय करू, या ठिकाणी एक परपेंडिक्युलर काढू. बघा इथून एक जर मी परपेंडिक्युलर काढला अशा प्रकारे, ओके, अशा प्रकारे परपेंडिक्युलर काढला आणि त्याला नाव दिलं पी, तर काय होईल माहितीये का, ही तुम्ही याला तुम्ही हाईट घेऊ शकता आणि बेस घेऊ शकता ओबी जो 12 आहे. म्हणजे तुम्हाला एपी हाईट काढायची. आता हा समजा ही परपेंडिक्युलर टाकल्यामुळे इथं 90 डिग्रीचा झाला, इथं 45 डिग्रीचा झाला. म्हणजे हा जो तुमचा अँगल आहे हा सुद्धा तुमचा किती झाला, 45 डिग्रीचा झाला. म्हणजे तुम्ही इथं 45, 90चा थेरम वापरू शकता, जो तुम्ही 10th स्टँडर्डला यूज केला. मग इथं आपण काय लिहू, ड्रॉ आपण लिहू, चला, एपी परपेंडिक्युलर ओबी, ठीक आहे. आता इन ट्रायंगल ओपीओ, या ओपीओ मध्ये अँगल पी इज इक्वल टू 90 डिग्री, angle O is equal to 45 degree. So therefore angle A is equal to also 45 degree. ठीक है. Therefore by 45 90 degree प्रॉपर्टी किंवा थेरम, त्याच्यानुसार काय असतं आपल्याकडे, साइड अपोजिट 40 डिग्री अपोजिट जी साइड असेल कुठली पण असेल, एपी पण 40 डिग्री अपोजिट आहे आणि ओपी सुद्धा 40 डिग्री अपोजिट साइड. ती काय असते आपल्याकडं, ती असते 1/√2 इंटू हायपोटेनियस. तुमचा हायपोटेनियस इथं काय, ओए हायपोटेनियस आहे जो किती आहे, 12 आहे. ओके, हायपोटेनियस आहे तो 12 आहे. ओके, मग आता इथं √2 आणि 12 ला कशाने डिवाइड करू शकतो का नाही, परंतु बघा 1/√2 इंटू 12 म्हणजे काय, 4 3 जा 12, 4 चे बाहेर आले 2, बरं का. मग आपल्याकडे काय राहतील 1/√2. ठीक आहे, याला आपण काय करू, 12/√2 घेऊ, म्हणजे काय प्रॉब्लेम नको. चला 12/√2 घेऊ, गडबड नको, एवढंच घेऊ आपण. एपी इज इक्वल टू 12/√2, म्हणजे तुमचा बेस जो तुमची हाईट आहे ती 12/√2 आली. आता एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ बी आपण काढू. काय असतं, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एओबी चा बेस काय, ओबी पकडा, आणि इंटू हाईट काय बाबा तुमच्याकडं, एपी पकडा. याला आपण काय करू, एरिया 1 म्हणू, वाटलं तर इथंच आपण लिहू एरिया 1, ठीक आहे. एरिया 2 घेऊ. ओके, एरिया 1 तुमच्याकडे हा आला सेक्टरचा एरिया, हा एरिया 2. एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ बी इज इक्वल टू 1/2 इंटू बेस काय, ओबी, आणि इंटू हाईट काय बाबा आपली एपी, ठीक आहे. आता 1/2 इंटू आपला बेस ओबी आहे, ओबी किती 12 आहे, आणि इंटू हाईट जी आहे ते आपल्याकडे किती आले, एपी किती 12/√2, 12/√2. 2 1 जा 2, 2 6 जा. ओके, आता 2 6 जा लिहिल्यानंतर आता पुढे आपण काय करू शकतो, या ठिकाणी 12 6 जा आपल्याकडे किती, 72. ओके, डिवायडेड बाय √2, 72/√2. हा कोणाचा एरिया आला, हा एरिया आला एओबी चा. आता आपण या ठिकाणी काय करू शकतो, हे 72/√2 जे आलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला काय करता येऊ शकतो, हा जो √2 आहे तो √2 आपण घालू शकतो या ठिकाणी. तो √2 जर आपल्याला घालवायचा असेल तर त्याला आपण कसा घालवणार, त्याला घालवण्यासाठी आपण वर आणि खाली √2 ने मल्टिप्लाय करू. बघा कसं आहे, 72/√2 असेल तर वर आणि खाली आपल्याला काय करायचं, √2 ने मल्टिप्लाय करायचं, √2/√2. मग पुढे काय होणार आपल्याकडे, √2/√2 केलं तर 72√2 इंटू √2 ओनली 2. आता 72/2 किती झालं, 36, आणि आपला हा √2 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे A1 म्हणजे एरिया ऑफ सेक्टर किती झाला आपल्याकडं, 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर, आणि A2 जो आहे तो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एओबी काय झाला, 36√2 आला. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला होता की फाइंड द डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर एओबी अँड एरिया ऑफ ट्रायंगल एओबी. ओके, तर आता आपण इथं लिहू डिफरन्स बिटवीन, ओके, डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर एओबी अँड ट्रायंगल एओबी. या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय, A1/A2. ठीक आहे, A1/A2. आता मी डायरेक्ट समोर लिहितो, परीक्षा जरा खाली खाली लिहा तुम्ही कारण जागा कमी आहे म्हणून. A1 - A2. A1 किती 18 पाय आणि A2 किती 36√2. आता 18 आणि 36 दोघांमधून 18 कॉमन काढला, 18 कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहिला, पाय एकटा राहिला, आणि -36√2 मधला काय राहील आपल्याकडे, 18 2 जा 36 म्हणून 2√2. म्हणजे आपल्याकडे काय आलं, 18 इन ब्रॅकेट पाय -2√2 स्क्वेअर सेंटीमीटर या ठिकाणी आपण लिहू शकतो. इथे या स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे हा क्वेश्चन सोडू शकतो. थोडासा किचकट आहे मित्रांनो, थोडासा कंटाळा येऊ शकतो याचं आन्सर देत असताना, थोडासा त्रास होऊ शकतो, पण तुम्हाला
ट्राय करावा लागेल. पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइज करून बघा, नक्कीच तुम्हाला समजेल. यानंतर हा 8th नंबरचा क्वेश्चन आहे ना, सेम याच टाईपने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर तो आपण आता लगेच सॉल्व्ह करून घेऊ. तोपर्यंत याचा जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. तर पुढचा प्रश्न क्रमांक 7वा तर झाला. आता प्रश्न क्रमांक 8वा आपण बघू. सेम आहे, आकृती मी तेच ठेवले. OP इज सेक्टर ऑफ अ सर्कल हॅव्हिंग सेंटर ए. OPQ इथं आता PQ आहे आणि याच्यामध्ये मेजर अँगल POQ. आता बघा ना, जे जे दिलंय ते आपण लिहून घेऊ. चला, मेजर अँगल POQ म्हणजे त्याला तुम्ही थीटा म्हणा. जो तुम्हाला 30 डिग्री दिलाय त्याला तुम्ही रेडियनमध्ये कन्वर्ट करणार, π/180 ने मल्टिप्लाय करून. सेम प्रोसेस. 36 जा 180 म्हणून काय लिहिणार, π/6 रेडियन. झाला, विषय संपला. दुसरा मुद्दा इथं रेडियस किती आहे बाबा. रेडियस R इज इक्वल टू तुमच्याकडे 15 सेंटीमीटर आहे बरं का. आता पहिली गोष्ट आपण काय करणार, इथं एरिया ऑफ सेक्टर. इथं पण तेच सांगितलंय, फक्त प्रश्न काय विचारलाय, फाइंड द एरिया इनक्लोज बाय आर्क PQ अँड कॉर्ड PQ. ही जी आर्क PQ जी आहे ना, ही आर्क PQ आणि कॉर्ड PQ यांच्यामध्ये इन्क्लोज झालेला हा एरिया, याचाच एरिया काढायचा आहे तुम्हाला. म्हणजे हा एरिया, पहिली गोष्ट कोणाचा एरिया काढा, या सेक्टरचा एरिया काढा आणि त्या सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करा. सेम पहिला आपण काय करू, एरिया ऑफ सेक्टर इथंच काढून घेऊ. एरिया ऑफ सेक्टर म्हणजे जागा वाचन, त्याला तुम्ही A1 म्हणा. जो काय असतो 1/2 R² थीटा. आता 1/2 R², रेडियस काय 15 आहे, 15चा स्क्वेअर 15 × 15 आणि इंटू थीटा काय तुमचा बाबा π/6 आहे. ओके, आता या ठिकाणी बघा 15 × 15 जर तुम्ही केलं तर इथं डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय करा. 15 × 15 225. मग या ठिकाणी तुमच्याकडे एरिया 1 किती आला, 225 डिवायडेड बाय 6 2 12 आणि पाय 225 12 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. हा काय झाला A1, एरिया 1 झाला तुमच्याकडं. म्हणजे का कोणाचा एरिया झाला, एरिया ऑफ सेक्टरचा. आता एरिया ऑफ ट्रायंगलचा काढा. आता या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी तुमच्याकडं हा अँगल 30 डिग्री आहे. ओके, आता इथून तुम्ही परपेंडिक्युलर मगाच्या सारखा टाका PA. तुमची ही रेडियस 15 सेंटीमीटर आहे आणि ही सुद्धा किती बाबा तुमच्याकडे 15 सेंटीमीटर आहे. रेडियस किती 15 सेंटीमीटर. आता आपण काय करू, PA काढू, कारण तुमच्याकडे OQ आहे, बेस आहे. आता PA काढू. मग PA काढण्याच्यासाठी आपण काय करू, PAO या ट्रायंगलचा विचार करू. मग पहिलं लिहायचं, या इथे काय केलं बाबा, ड्रॉ. आपण काय ड्रॉ केलेलं आहे, PA परपेंडिक्युलर OQ आपण काय केलं, ड्रॉ केलं. ओके, मग त्याच्यामुळे काय झालं, इन ट्रायंगल PAO याच्यामध्ये अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री झाला, अँगल O तर तुमच्याकडे 30 डिग्री आहे. ओके, मग देअरफॉर आपला जो अँगल P जो आहे, हा P अँगल तो किती डिग्रीचा होणार, 60 डिग्रीचा. मग 60 डिग्रीचा झाला. मग इथं कुठला थेरम वापरणार तुम्हाला, तुम्ही 30 60 90 डिग्रीचा थेरम. आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला PA काढायचे. काय काढायचे बाबा, PA. आता PA काय आहे, साईड अपोजिट 30 डिग्री. साईड अपोजिट 30 डिग्री काय असते, 1/2 इंटू हायपोटेनियस. 1/2 इंटू हायपोटेनियस काय, OP. ओके, मग 1/2 इंटू OP काय बाबा तुमच्याकडे 15 आहे. म्हणजे PA इज इक्वल टू किती आली, 15/2 आला. PA इज इक्वल टू 15/2. हाईट 15/2 आणि बेस काय तुमच्याकडे 15 आहे. मग आता याचा एरिया काढा. एरिया ऑफ ट्रायंगल OPQ इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस काय आहे OQ आणि इंटू हाईट काय आहे PA. ठीक आहे, सो इज इक्वल टू 1/2 इंटू OQ किती माझ्याकडे आहे, OQ आहे 15 आणि इंटू PA जो आहे तो 15/2 आहे. ठीक आहे, मग आता पुढे काय येईल, 15 इंटू 15 225 येणार आपल्याकडे. 15 इंटू 15 किती झालं, 225 आणि डिवायडेड बाय 2 2 जा 4. डिवायडेड बाय काय झालं, 2 2 जा 4. 225/4 स्क्वेअर सेंटीमीटर. परत एकदा नीट बघा, लक्षात घ्या. आपल्याकडं PA इज इक्वल टू 1/2 इंटू 15 म्हणजे 15/2 आहे. 225/4 आपल्याकडे आला एरिया 2. देअरफॉर आपला एरिया 2 जो आहे इज इक्वल टू आपण काय करू, 225/4 स्क्वेअर सेंटीमीटर आपण घेऊ. पण आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे हा एरिया इनक्लोज बाय कॉर्ड PQ अँड आर्क PQ. मग आता हा काय असणार, रिक्वायर्ड. ठीक आहे, एरिया इनक्लोज बाय कॉर्ड PQ अँड आर्क PQ. ठीक आहे, तो एरिया काय असणार आहे, A1 मायनस A2 म्हणजे तुमचा सेक्टरचा एरिया मायनस ट्रायंगलचा एरिया. सेक्टरचा एरिया काय बा 225/12 मायनस हा दुसरा एरिया काय आला बाबा, इथं पाय पण आहे मायनस. दुसरा एरिया काय आला 225/4 आला. ओके,
आता हे आन्सर तुमच्याकडे काय येणार बघा, या दोघांमधून वरती 225 कॉमन निघतील. ओके, वरचे 225 कॉमन आहे आणि खाली बघा 12 आणि 4च्या टेबलमध्ये येतात, म्हणून तुम्ही 4 कॉमन काढले. 4 कॉमन काढल्यामुळे तुमच्याकडे काय झालं, 225 तर बाहेर आलेले आहेत ऑलरेडी आणि 4 3 जा 12, म्हणजे तुमच्याकडे वर 225 1 जा 225 आणि 4 3 जा 12 आणि हा आपला पाय 1/3 पाय मायनस 225/4 सगळे इकडे आले, म्हणजे पलीकडे कोणच नाही उरला, म्हणजे एकच राहिला 1 राहिला, म्हणजेच इज इक्वल टू तुम्ही लिहू शकता 225/4 इन ब्रॅकेट पाय इंटू 1 पाय/3 -1 स्क्वेअर सेंटीमीटर. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. पुढचे दोन्ही प्रश्न खूप सिंपल आहे. 9 आणि 10 नंबरचा बघा, एकदम सिंपल आहे. 9 नंबर काय दिलं, द पेरीमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर. बघा प्रश्न नीट समजून घ्या. द पेरीमीटर ऑफ अ सेक्टर, एका सेक्टरचं पेरीमीटर म्हणजे परिमिती दिले, ऑफ अ सर्कल ऑफ एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर इज 20, म्हणजे परिमिती 20 सेंटीमीटर आहे, ज्याचा एरिया जो आहे 25 स्क्वेअर सेंटीमीटर आणि पेरीमीटर जी आहे ती तुम्हाला 20 दिले. बघा इथं एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय दिलं आहे, 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर सेंटीमीटर दिला आहे बरं का. पहिला एरिया दिला आहे ऑफ एरिया, ज्याचा एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, अशा सर्कलच्या अशा सेक्टरची जी पेरीमीटर आहे ती 20 आहे. ओके, मग पहिला आपल्याकडे एरिया ऑफ सर्कल दिला आहे 25 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे काय आपल्याकडे आलं, देअरफॉर एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 पाय. ओके, पाय कॅन्सल झाले, म्हणजे तुमच्याकडे काय आला, आर स्क्वेअर इज इक्वल टू 25. आर स्क्वेअर 25, मग आर इज इक्वल टू किती, 25चं स्क्वेअर रूट 5. तुमची रेडियस 5 आले. आता बघा हा जो सेक्टर आहे, समजा इथं अशा प्रकारे हा तुमच्याकडे सेक्टर असला बरं का, AOB समजा कोणी असू दे सेक्टर असेल. आता याच्यामध्ये काय दिले, पेरीमीटर ऑफ सेक्टरची परिमिती दिले बरं का. पेरीमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू किती दिले, 20 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे काय, सेक्टरची पेरीमीटर म्हणजे सांगतो तुम्हाला बघा, ही रेडियस प्लस ही जी तुमची आर्क असते ना, या तिघांची बेरीज, आलं का लक्षात, या तिघांची ॲडिशन म्हणजे रेडियस प्लस आर्क, एस म्हणजे आर्क असतं बरं का. रेडियस प्लस आर्क इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. रेडियस किती आहे, 5, आणि आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर काढायचं आहे. रेडियस किती, 5 आहे, मग आरच्या जागेवर 5 द्या. ही रेडियस 5 आहे आणि इथं यसची व्हॅल्यू काढायची इज इक्वल टू 20. 5 + 5 10 + 5 इज इक्वल टू 20, सॉरी प्लस यस इज इक्वल टू 20. यस इज इक्वल टू 20, आपल्या जागेवर 10 प्लस तिकडे गेले -10, मग यस इज इक्वल टू 20 - 10 किती झाला, 10 झाला. यस 10 आहे आणि आर तुमच्याकडे किती आहे, 5 आहे, 5 सेंटीमीटर. देन फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. एकदम सिंपल. आता एरिया ऑफ सेक्टर कसा काढणार, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 आर इंटू यस. आपल्याकडे आरची व्हॅल्यू आहे 5 आणि यसची व्हॅल्यू आहे 10. ठीक आहे, 1/2 इंटू आर इंटू यस. 1/2 इंटू आर किती आहे, 5 इंटू यस किती आहे, 10. 2 5 जा 10 आणि 5 5 जा 25 स्क्वेअर सेंटीमीटर लिहा पुढे, 25 स्क्वेअर सेंटीमीटर. लगेच आपण 10 नंबरचा एक्झाम्पल इथं बघूयात. 10 नंबरचा एक्झाम्पल मी तुम्हाला पटकन शॉर्टकटमध्ये सांगतो, जास्त काय टाइम वेस्ट नाही करत. सेम क्वेश्चन आहे. पेरीमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ सर्कल एरिया 64 दिला आहे, पेरीमीटर 56 आहे. एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू किती दिला आहे, 64 पाय दिला आहे. ओके, म्हणजे काय झालं, पाय कॅन्सल, आर स्क्वेअर इज इक्वल टू 64, देअरफॉर आर इज इक्वल टू किती आला, 8. आर स्क्वेअर 64चं स्क्वेअर रूट आलं तुमच्याकडे 8 आलं. ठीक आहे, आता याच्यानंतर तुमची पेरीमीटर किती दिलं आहे, पेरीमीटर इज इक्वल टू तुमच्याकडे दिलं 56 सेंटीमीटर. पेरीमीटर किती दिलं आहे, 56 सेंटीमीटर. पेरीमीटर म्हणजे काय, तुमच्याकडे असतो आर प्लस यस. ओके, इज इक्वल टू 56. आर किती 8 आहे, प्लस दुसरी आर 8 आणि प्लस यस काढायचा इज इक्वल टू 56. ओके, आपल्याकडं 8 + 8 16 प्लस यस इज इक्वल टू 56. यसची व्हॅल्यू काढायची 56, आपल्या जागेवर 16 प्लस आहे तिकडे गेला -16. तो यस इज इक्वल टू 56 - 16 झालं 40 सेंटीमीटर. यस 40 सेंटीमीटर आणि आर किती 8 आहे. आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे. मग या ठिकाणी लिहू एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय, 1/2 इंटू आर इंटू यस. 1/2 इंटू आरची व्हॅल्यू किती 8 आहे, मग आरच्या जागेवर 8 लिहा, इंटू यस किती आपल्याकडं 40 आहे, इथं लिहा 40.
आता 2 1 जा 2, 2 4 जा 8. आता 4 × 40 आलं, 44 जा 160 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर, 160 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याकडे हा एरिया तुम्ही काढू शकता सेक्टरचा. तर एकदम सिंपल आहे मित्रांनो. हे 10 क्वेश्चन्स आज आपण जे बघितलेले आहेत व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. प्रॅक्टिस सेट नंबर किंवा एक्सरसाइज नंबर तुम्ही ज्याला म्हणता तो 1.2 संपलेला आहे. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिससेलिनियस 1 जो आहे तो आपण बघणार आहोत. आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केला, बेलचं आयकॉन नाही दाबलं तर आपल्या नोटिफिकेशन काही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि या चॅप्टरवरच्या सगळ्या नोट्स हव्या असतील तुम्हाला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून या चॅप्टरच्या सगळ्या नोट्स तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. लवकरात लवकर भेटूयात मिससेलिनियस सोबत. ओके, बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.